संततधार पावसाची सुरुवात होती आणि त्यामुळे खडकवासला धरण आता 100% भरलंय। खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदी सध्या दुथडी भरून वाहते। नदीलगतचे रस्ते त्यासोबतच बाबा भिडे पूल आता पाण्याखाली गेलाय। सध्या बाबा भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे बंद आहे, मात्र नदीलगतच्या रस्त्यांवरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते की पाऊस सुरू असल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे नदीजवळ कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये। डेक्कन परिसरातून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। तर पुण्यातल्या धरणामध्ये सध्या किती पाणीसाठा झालेला आहे आपण पाहतोय। एकूण पाणीसाठा आहे 14 टीएमसी। खडकवासला 100% भरलेला आहे। पानशेत धरण 46.36% इतका पाणीसाठा आहे। वरसगाव धरणामध्ये 45.36% आणि टेमघरमध्ये 26.50% पाणीसाठा झालेला आहे। बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने काल संध्याकाळपासून काहीशी विश्रांती घेतली आहे।